हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तर आज ना आमच्याकडे आहे हळदी कुंकू आणि घरातला पसारा काढलाय आवरायला मी आणि आईने. म्हणजे थोडीशी स्वच्छता आपण नेहमी तर करतच असतो, पण अशा वेळेस थोडंसं डीप क्लिनिंग करायचंच. म्हणजे छान वाटतं, घर फ्रेश पण वाटतं आणि बायका पण येणार असतात आपल्या घरी, त्यामुळे आपण साफसफाई सगळे करतच राहतो. या दिवशी बघा, आता मी तुम्हाला दाखवते मी किती पसारा काढलाय. हे बघा, असं सगळं हे आवरायचं चाललंय. शोकेश वगैरे क्लीन केलंय मी मगाशीच. सध्या या वातावरणात खूप धूळ येते ना, त्यामुळे लगेच असं सगळं धुळकट होतं. आता इथे हे सगळं काढले, व्यवस्थित आवरावर करायचे आम्हाला. आणि संध्याकाळी आहे हळदी कुंकू. तर आईंचं किचनमध्ये चाललंय आवरायचं. घरातला पसारा किती आवरा, परत येत. माझी बाळाची लग्नात घेतलेली इकडची ते मोठं दिसते. त्याला दिसतोय आतला गोंधळ चाललेला आमचा, त्यामुळे त्याला वाटतंय यांचं काय चाललंय. जायचं बाहेर, जायचं. आले आले आले. काय काय डेकोरेशन करायचं याचं पण डोक्यात चाललंय विचार, कसं करायचं, काय करायचं. थोडंसं सिम्पलच करणार आहे. ही जी विंडो आहे ना, या साईडला हे पडदे वगैरे हे करून याच्यावरती थोडंसं डेकोरेशन करणार आहे, कारण भिंतीवरती डेकोरेशन का मग टाईल खराब होते, सॉरी ऑल खराब होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, साडी कुठली वेअर करायची हेच ठरलेलं नाही अजून. तर बघू, अजून विचार चाललाय. सकाळीच आईंचं माझं चाललं होतं आज कुठली साडी वेअर करायची, काय करायचं, डिस्कशन करतो आता आणि मग ठरवतो. काय होतं, भरपूर साड्या असतात, पण ऐनवेळी कुठली घालायची ना, हे खूप कन्फ्युजन असतं. चला अगोदर भांडे घासून घेते आता. सगळा किचन ओटा क्लीन झालाय आता माझा. थोडंफार डेकोरेशन झालेलं आहे माझं आणि
मला आता सेंटर टेबलवरती डेकोरेशन करायचं, त्याच्यासाठी फुलं वगैरे लागणार आहेत, त्याच्यासाठी मी निघाली आहे मार्केटमध्ये. चला जाऊया. तर अशा पद्धतीने बघा मी डेकोरेशन इथं सेंटर टेबलवर सुद्धा करून घेतलेलं आहे. आणि कसं वाटतंय हे डेकोरेशन कसं केलं याचाही मी व्हिडिओ शेअर करणार आहे, तोही नक्की बघा. असे या पद्धतीने तर बघा हळदी कुंकासाठी अशा आम्ही दोघी रेडी झालेलो आहे. तर कसं वाटतंय नक्की सांगा. आणि हे छान असं डेकोरेशन पण केलेलं आहे, हे पण तुम्ही पाहू शकता. हे पण कसं केलं हे पण शूट केलेलं आहे मी, हे पण पहा. साडी का नाही घालून आली मी थोडी? अहो बाहेरून आली मग तशीच चालेल. मी म्हणते आता जाऊ दे, परत वर जायचं आणि खाली यायचं मग खाली. हा म्हणजे लेरन लावते ना. तिळगुळ घ्या, गोड बोला, धन्यवाद. आमचे ते सांडू नका, आमच्याशी भांडू नका. ओके. हा हा मला कळलं. आयुष्मान भव. बघा आता असे रेडी. सॅलड करून तुम्ही करा. सॅलड हेल्दी खा, हेल्दी राहा. ओके. अरे डन. ती ठेवायची. ओके. अरे बापरे सर. या. अरे बापरे. नवीन नगर सेविका तुमचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. असं केलं ना रॉकीला भेटले तेवढं तेवढं रॉकीला भेटले. जवळ लागलं मला स्वतःच्या. हा येत जा ना भेटायला. अगं तेवढं सारखं कामाचं हे चालू होतं त्याच्यामुळे वेळच नाही मला घरी. केंद्रात नगर तेव्हा- सेविका झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू. होणारच होत्या त्या वर्षी. होणार हाय का नाही चांदनताई? आणि मागच्या वर्षी आशीर्वाद म्हणले होत्या का नाही मी तुम्ही माझ्याकडे आलत्या तेव्हा? त्या वर्षी होणाऱ्या. आमच्या तर देवीनेच त्यांना कळून दिला. हा हा बरोबर. खरंच खरंच दोन्ही वेळेस तसंच झालं. दोन्ही वेळेस आले ते दोन्ही वेळेस तसंच झालं. छान मेकअप केलाय आज बघ ना. तेवढं आम्ही एक माईसारखी होती त्यामुळे कोणीच येत नव्हतं. नाही मग तू- मुलांना येतं ते व्यवस्थित. सत्कारात एका मैत्रिणी गजरा पण करून आणला होता. नाही वर्ष आणि ह्या राहिल्याचा. ऐक ना नाही तुम्ही दोघं इकडे या देतो त्यांचे जास्त दिवस झालं मी तर दुपारीच बघा, फोन करेन मॅडम. जादू फिरायला नाही जेवढं चला. नाही, फिरायलाच नाही एवढं. अहो आता काय सांगायचं मला. नाही बरेच जण रांगोळी काढायच्या ऐवजी एक हे छान आहे केलं. म्युझिक आहे त्याला, पण ते शेजारी असून ओळख नाही होय. पूनमची का अशीच अशीच आहे उलट म्हणजे. बरं गौरी म्हणा ये तुझं आवडलं. तेवढं भेट. हाय काय का नाही संक्रांती दिवशी म्हणजे बायकांचा असा सण काठी बिटी घरी येत नाहीत का एवढे जवळ असून ह्या निमित्तानेच येतात है ना. निमित्ताने आठवते हसायला येतं. आणि भाऊजीत काय तुम्ही तिकडे गेल्या सरळ गेल्या हा ना? बरं आहे. पायी गेले होते का? पायी जाताना निघालच होतं पायी पण सोडलं मग. बघतो आणतो, फक्त फोटोच बघतो. खूप जणींनी सजेशन तिकडे सर दिसत प्रतिनिधी तर अख्खा दिवस जातो ना. अख्खा दिवस जातो त्याच्यामध्ये. टाकण्याला पण खूप हे. त्याला ना नाही ओळखत अजिबात नाही. बांधलेलं होतं, बांधलेलं. तुम्हाला ओळखतो असं जमतं ना. मी काय म्हातारी झाले काय बघ बाई.
आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश. शाळेवर होत्या तेव्हा. शिकवलं म्हणलं. बालच आहे. निवडणं व्हायला घरी गेले. पण घेऊन दोघे बरोबरच आल्या ना आता मग. सुनबाईला आणायचं ना. तिकडे होते ना. ओळखी झाल्या असत्या. तिकडेच आहे का? असं. आणलं असतं नाही. माहिती का माझं माहेरचं आडनाव काय आहे? वाघो. हा? हो आमचं वाघ आडनाव आहे का नाही? हो. ती कुठे गेली सानू मग? गेली होय. तर अशा पद्धतीने आमचा आजचा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम छान असा पार पडलेला आहे आणि खूप छान मज्जा आली. खूप साऱ्या मैत्रिणी आल्या, गप्पा टप्पा झाल्या. कसं असतं हळदी कुंकू हे फक्त निमित्त असतं. याच निमित्ताने महिलासुद्धा घराच्या बाहेर पडतात आणि एकत्र येतात, गप्पा टप्पा होतात, भेटीगाठी होतात आणि जुन्या आठवणींनासुद्धा उजाळा मिळतो. त्यासाठीच बहुतेक या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके बाय.